नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आजच्या या चमत्कारिक कथेमध्ये सर्व स्वामी भक्तांचं स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण कलियुगातील स्वामी समर्थ महाराजांच्या चमत्कारांची एक दिव्य कथा ऐकणार आहोत. ही कथा तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची ठरणार आहे. तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळेल आणि स्वामी आपल्या भक्तांना कसे वाचवतात, त्यांच्या हाकेला कसे धावून जातात याचं जिवंत उदाहरण बघायला मिळणार आहे. म्हणून आज शांतपणे शेवटपर्यंत ही कथा नक्कीच ऐका. नाशिक जवळील एका छोट्याशा गावामध्ये राजेंद्र आणि मीना नावाचं दाम्पत्य राहत होतं. दोघंही अत्यंत श्रद्धाळू पण साध्या परिस्थितीतलं ते कुटुंब होतं. राजेंद्र एका शाळेत शिक्षक होता, तर मिनल ही घर सांभाळायची. त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी आनंदाची गोष्ट होती त्यांचा 10 वर्षांचा मुलगा ओंकार. ओंकार हा चंचल, बुद्धिमान आणि सगळ्यांचाच लाडका होता. पण अचानकच त्यांच्या जीवनामध्ये एक संकट आलं. त्यांचं संपूर्ण आयुष्यच बदललं. एका सकाळी ओंकार शाळेतून आला तेव्हा त्याला ताप होता. सुरुवातीला साधी सर्दी ताप वाटला, पण 2 दिवसात त्याची तब्येत अधिकच बिघडली. डॉक्टरांनीही काही चाचण्या केल्या आणि अहवाल पाहून गंभीर चेहरा केला. त्याला दुर्मिळ व्हायरल इन्फेक्शन आहे, लगेच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करा असं डॉक्टरांनी त्याच्या आईवडिलांना सांगितलं. हे ऐकून मिनल रडू लागली. राजेंद्राचा गळा दाटला. ओंकारला ॲम्ब्युलन्समध्ये रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी सांगितलं, आम्ही प्रयत्न करतोय, पण पुढची 48 तास अत्यंत गंभीर आहेत. रात्री रुग्णालयाच्या बाकावर बसून मिनल प्रार्थना करत होती. स्वामी समर्थ, माझ्या लेकराला वाचवा, माझं आयुष्य घ्या, पण त्याला बरं करा. तिच्या डोळ्यातले अश्रू ओघळत होते आणि ती प्रत्येक क्षणी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणत होती. थकलेल्या अवस्थेमध्ये मिनलला डुकली लागली आणि स्वप्नात तिला अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज दिसले. ते शांत स्वरात म्हणाले, भिवू नकोस, तुझ्या लेकरावर आमचं करुणा छत्र आहे. उद्या सकाळी देवघरात एक पिवळं फूल ठेव, चमत्कार होईल. ती जागी झाली तेव्हा दिवस उजेडला होता. पहाट झाली होती, सकाळ झाली होती. तिने नर्सला विचारलं, नर्स, माझ्या मुलीची तब्येत कशी आहे? नर्स म्हणाली, अजून सुधारणा नाही, पण डॉक्टर म्हणतात पुढच्या काही तासांत परिस्थिती स्पष्ट होईल. मिनलने लगेचच राजेंद्रला फोन केला. घरातल्या देवघरात स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोसमोर पिवळं फूल ठेवा आणि दिवा लावा. स्वामींनी मला स्वप्नात येऊन सांगितलंय. राजेंद्रने पुढचा मागचा काही न विचार करता मिनलने सांगितलं तसं केलं. त्याने हात जोडले आणि म्हणाला, स्वामी समर्थ महाराज, माझ्या लेकरावर कृपा करा, आम्ही शरण आलो आहोत. त्या क्षणानंतर रुग्णालयातील वातावरण हळूहळू बदलू लागलं. ओंकारचा ताप उतरू लागला. श्वास नीट त्याला घेता येऊ लागला. डॉक्टरांना आश्चर्याने चार्ट पाहिला. हा तर काल खूप गंभीर होता, आता स्थिर आहे. त्या दिवशी ड्युटीवरील असलेले डॉक्टर मेहता स्वतः म्हणाले, मी माझ्या 15 वर्षांच्या कारकिर्दीत असं पाहिलं नाही. आम्ही कोणताही नवीन औषधात बदल केला नाही, पण मुलगा आता सावरतोय. मिनल म्हणाली, हे औषधाचं नाही डॉक्टर, हे स्वामी समर्थांचं औषध आहे. डॉक्टर थोडेसे हसले, पण मनात काहीतरी जाणवलं. त्यांनी नंतर स्वतः राजेंद्रला विचारलं, तुम्ही कोणत्याही साधूवर विश्वास ठेवता का? राजेंद्र म्हणाला, साधू नाही, आम्ही अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज यांची सेवा करतो. डॉक्टर म्हणाले, कदाचित स्वामींच्या शक्तीने तुमच्या मुलाला स्पर्श केला आहे. 3 दिवसांनी ओंकार पूर्ण बरा झाला. त्याचं हसणं, गालावरचं टपोरं हास्य पाहून मिनलचे डोळे पुन्हा पाणावले, पण आता आनंदाने. डॉक्टरांनी सांगितलं, तुमचा मुलगा चमत्कारिकपणे बरा झाला आहे. आम्ही फक्त उपचार केले, पण असं वाचणं हे वैद्यकीयदृष्ट्या अविश्वसनीय आहे. मिनल म्हणाली, हे तर स्वामी समर्थांचं वरदान आहे. जेथे विज्ञान संपतं
तिथे स्वामी समर्थांची कृपा सुरू होते. जेव्हा ओंकारला घरी आणलं तेव्हा घरभर फुलांचा सुगंध दरवळला होता. देवघरात पिवळं फूल अजूनही ताजंच होतं. 3 दिवसानंतरही कोमजलेलं नव्हतं. राजेंद्र म्हणाला, स्वामींनी फुलांतून संकेत दिला होता. तेच तर चमत्कार नाही का? त्या दिवसानंतर पूर्ण कुटुंबानं रोज सकाळ संध्याकाळ स्वामी समर्थांची आरती सुरू केली. ओंकारही म्हणायचा, आई, मला डॉक्टरांनी नाही तर आपल्या स्वामींनी वाचवलाय. ही घटना त्यांच्या आयुष्यात कायमची कोरली गेली. राजेंद्रचा मुलगा नेहमी आपल्या आईवडिलांची सेवा करायचा. श्रद्धा म्हणजे केवळ देवावर विश्वास नाही तर संकटातही धैर्य टिकवणं. स्वामी समर्थ भक्तांची परीक्षा घेतात पण शेवटी त्याला नक्की उचलून धरतात. मिनल आजही प्रत्येक दिवशी महाराजांच्या फोटोसमोर प्रसाद ठेवते. तो दिवस आणि ते पिवळं फूल विसरू शकत नाही. त्या दिवशी मी मृत्यूला हरवताना पाहिलं, कारण माझ्या लेकरावर स्वामी समर्थांची करुणा होती, असं मिनल इतरांनाही सांगू लागली. म्हणून स्वामी भक्तांनो, परिस्थिती कशी असू द्या, मात्र स्वामींवरील विश्वास कधीच कमी होऊ देऊ नका. ही जिवंत कथा आपल्याला सांगते की स्वामी महाराजांवरील श्रद्धा ही आपल्याला कधीच खचू देत नाही. प्रत्येक संकटात आपल्याला मदत करत असते. स्वामी भक्तांनो, अशाच कथा रोज ऐकण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.